चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज श्रीचे पप्पा मार्केटमध्ये गेले असताना त्यांना मशरूम दिसते, तर त्यांनी 2 जोड्या मशरूम आणल्या आहेत। तर आज मी याची भाजी बनवणार आणि तुमच्याशी शेअरसुद्धा करणार आहे की कशा प्रकारे याची भाजी बनते आणि खूप अशी टेस्टी भाजी बनते, म्हणजे चिकनला किंवा मटनला फेल करेल अशी भाजी बनते। आणि यांचं सीझन आहे, मान्सून सीझनमध्ये सहसा निघतात, एडिबल आहे, छान आहे आणि महागसुद्धा आहे। या एवढ्या फक्त आम्हाला 150 रुपयाला मिळालेल्या आहेत आणि पौष्टिक असतात, खायला पाहिजे। तर चला आता तुम्हाला याची भाजी बनवताना दाखवते। इथे मशरूम आता छान पाण्यामध्ये भिजू घालणार, जेणेकरून जी काही ही माती आहे ती खाली म्हणजे पाण्यातनं निघून जाईल आणि यांना धुवायला तेवढाच जास्त वेळ नाही लागणार। आणि हे मशरूम पाण्यामध्ये म्हणजे माती सगळी निघतपर्यंत मी भाजीला तडका लावून घेते। म्हणजे भाजीचा आपला तडका झाला की हे मग कट करून त्यामध्ये टाकणार। कढईमध्ये सर्वप्रथम 2.5 चम्मच तेल घेतला आहे आणि जो आपला रेग्युलर कांदा अद्रक लसणची जी पेस्ट राहते ती पेस्ट घालून घेतली आहे तेल गरम झाल्यावर। आणि पेस्ट छानपैकी म्हणजे जो काही मसाला आहे तो छानपैकी शिजून झाल्यानंतर जे काही आपल्या मसाल्याच्या डब्यामधले आहे तिखट, हळद, मीठ, मसाले हे सगळं त्यामध्ये ॲड करायचे। मसाले छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून छानपैकी, इथे बघा आपले मशरूम छानपैकी स्वच्छ करून धुवून झालेले आहेत। आणि बघा आता फक्त हा जो टोक आहे, हा जो टोक आहे याला जी काही माती आहे ती रिमूव्ह व्हायची आहे। तर मी याला 4दा पाणी चेंज केलेलं आहे। आता सेपरेटली याला छानपैकी धुणार आहे आणि पुन्हा 2दा पाण्याने याला स्वच्छ करून घेणार आहे। आणि एक साईड आपली भाजी शिजत आहे छानपैकी। आणि कसं प्रोटीनयुक्त असतात मशरूम्स। सगळे मशरूम छानपैकी स्वच्छ करून झाले आहेत आणि आता यांना मी कट करायला घेते। तर बघा छानपैकी व्हाईट झालेली आहे, मशरूम पूर्णपणे स्वच्छ केली आहे। तरीसुद्धा यांना अजून एकदा पाण्याने व्यवस्थित धुते। आणि इथे एक साईड आपला भाजीचा तडका झालेला आहे, लगेच कट करायला घेते। आणि आज जरा लवकर स्वयंपाक करत आहे, याचं रिझन हे आहे की अर्जंट ब्लाऊजची ऑर्डर आली आहे मला, तर ती उद्यापर्यंत कंप्लीट करून जायची आहे। आणि हे जर एवढे स्टिकी आहे खूपच, हे एवढे असेल तर ठीक आहे, पण जर थोडे मोठे असणार तर मी यांचे 2 भाग करून घेते। तसं ती अशीच छान वाटते, पण खूप स्टिकी आहे तर मी राहून दिलं, नाईस बनवत आहेत। झाले आहेत मशरूम, छानपैकी मशरूम कट करून झाले। आता जी ग्रेव्ही किंवा आपण जी फोडणी रेडी झाली होती त्यामध्ये हे सगळे टाकणार आहेत मी आणि हिला छानपैकी 15-20 मिनटं शिजू देणार आहे। आणि पाणी नाही टाकलं तरी चालते, पण थोड्या वेळातच मशरूम छानपैकी पाणी सोडते आणि त्याच रस्स्यामध्ये त्याला छान व्यवस्थित शिजू देते। जर आपल्याला वाटलंच असेल तर थोडंसं पाणी टाकून भाजी छानपैकी शिजवू शकतो। तर वर्षातून या सीझनमध्ये निघतात त्या मान्सून सीझनमध्ये। आणि याचे 3 प्रकार आहेत, एक आहे डुंबर छाती जी डुंबर वगैरेमध्ये उगवते, त्यानंतर एक अनथ छाती आहे जी प्लेन जागेमध्ये उगवते आणि भरपूर जास्त प्रमाणात उगवते, आणि तिसरी म्हणजे वेरू छाती जी बादच्या झाडाजवळ उगवते। अशा 3 प्रकारच्या लागोपाठ छात्या येतात। तर इथे देवपूजा झाली आणि बघा जेवणामध्ये काय होतं, मशरूमची भाजी, भात आणि पोळी। तर या सगळेजण जेवायला कामं झालेली आहेत। तर मी आज अर्जंट एक ब्लाऊज आला आहे माझ्याकडे, तर त्याचा आधी वर्क करते। तसं तर भरपूर ब्लाउजेस आहे, पण अर्जंट म्हटलं तर मी आधी बोलते देते आणि त्याची एक्स्ट्रा चार्ज तर कधीच घेत नाही। तर त्याची कटिंग आणि स्टिचिंग जेवढं पॉसिबल होईल शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते।
इथे अर्जंटमध्ये एक ब्लाऊज आला होता आज माझ्याकडे, तर तोच मी इथे घ्यायला म्हणजे घेत आहे. तर स्वयंपाक वगैरे सगळं करून झालं होतं माझं. शिरचे पप्पा यायला अजून उशीर होता, तर म्हटलं पेपर कटिंग या ब्लाऊजची करून घेते. तर आता वहीमध्ये मापे लिहित आहे. इथे मापे सगळे लिहून झाले, काय काय आपल्याला हवं आहे, प्लस कस्टमरचं नाव आणि कोणता पॅटर्नचा ब्लाऊज आहे तो सुद्धा. आणि याची डिझाईन तर मला कस्टमरने व्हॉट्सअप केली होती कशा प्रकारे करायची आहे, आणि तो सकाळपर्यंत मला रेडी करून द्यायचं होतं. फक्त माझ्याकडे गोल्डन मनी नव्हते, त्याच्यानेच थोडंसं काम राहिलं. तर ते मी उद्या सकाळी मनी घेऊन ते सकाळीच लावून देणार आहे कस्टमरला. तर इथे सगळी मापे घेऊन झाली आहेत. वहीमध्ये तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे मापे वगैरे घेतली. त्यानंतर इथे पेपर घेतला, पेपर कटिंग करून घेते. आता हा डायरेक्ट केला असता मी, कारण वेळ भरपूर कमी होता. पण याच कस्टमरचे अजून 5 ब्लाऊज आहे माझ्याकडे, त्यामुळे म्हटलं पेपर कटिंग करून जर ठेवणार तर बाकी ब्लाऊजलासुद्धा त्याचा फायदा होईल, कामी येतील. तर म्हणून म्हटलं 10-15 मिनटं जास्त जाईल तर जाऊ द्या, पण पेपर कटिंग मी करून घेत आहे. तर जी काही मापे होती या प्रकारे मी व्यवस्थित पेपर कटिंग पेपरवर टाकून ते कट वगैरे करत आहे. तर हा होता कटोरीचा ब्लाऊज, आणि बॅकनेक तर सिम्पलच होता, एवढा जास्त हेवी नव्हता. फक्त त्याला छानपैकी गोल्डन मनी लावायचे होते, त्याच्याने त्याचा लुक छान येणार होता. आणि सिम्पलच होता, जास्त हेवी वगैरे नव्हता. म्हणून रात्रभरात मला हार्डली 3.5 तास लागले. लवकर झाला असता तो 3 तासामध्ये, पण श्रीश ऐकत नाही, त्याचाच थोडा वेळाने पाहावं लागते, तोही मधामधात येते माझ्या कामाच्या. तर म्हणून मग त्याला थोडा उशीरच झाला. तर इथे मापे आखून घेतली आहे मी. 2 साईड पेपर असतो, डबल फोल्ड पेपर असतो, त्याच्यावर मापे आखून घेतले. आणि कट करायच्या वेळेस फक्त तेव्हा काळजी घ्यावं लागते की समोरच्या भागाने मागचा भाग कोणता आहे त्यानुसारच त्यांना कट करून घ्यावं लागते. आणि मी आता जेव्हापासून माझा छोटंसं बिझनेस चालू केलं तेव्हापासूनच पेपर कटिंगची सवय लावून घेतली. नाही तर अगोदर तर मला अजिबात पेपर कटिंगची सवय नव्हतीच, पण भरपूर फायदेशीर ठरली पेपर कटिंग. तर प्रत्येक कस्टमरची मी पेपर कटिंग अशाच प्रकारे करते, आणि ती पेपरवर नाव लिहून ते व्यवस्थित ठेवते, जेणेकरून पुन्हा तोच कस्टमर आला तर डायरेक्ट पेपर कटिंग घ्यायची, अस्तरवर मांडायची किंवा मेन फॅब्रिकवर मांडून ती कटिंग करते. याच्याने भरपूर माझा असा टाईम वाचतो. आणि इथे सगळे तर मापे झाले. आता कटोरीचा शेप वगैरे देत आहे मी इथे. तर अगोदर मी जेव्हा क्लासेस केले तेव्हा आम्हाला रेडीमेड कटोऱ्या मॅम पुरवून देत होत्या, पण आता मी तसं नाही करत. कारण कसं होते, कधी मी नागपूरला राहते तर त्यासोबत घेऊन जाते मम्मीचे ब्लाउजेस वगैरे शिवायसाठी, तर तिकडेच राहतात वगैरे. म्हणून मी आता यूट्यूबवर बघून या पॅटर्नने आता शिवायला सुरुवात केली आहे. तर बघा, अशा प्रकारे सावकाश याच्याने फ्रंट बॅक साईड पाहून कटिंग करावं लागते पेपर कटिंग. तर आता इथे पेपर कटिंग करून झाली आहे, आणि अस्तरचं जे कापड आहे त्यावर मी बघा कशा प्रकारे ॲडजस्ट करते. तर या पॅटर्नने जर आपण पेपर कटिंग करून ब्लाऊज शिवला तर जी लॉंग स्लीव आहे तीसुद्धा निघते. फक्त फरक एवढा आहे की थोडाफार जोड लागते, नाहीतर मग त्यासाठी वेगळा कापड घ्यावा लागते 1 मीटरचा, आणि हा असतो आपला 80 सेंटीमीटर. तर 80 सेंटीमीटरमध्ये पण मी एल्बो स्लीव काढते, पण थोडीशी जॉईंट येते त्याच्यामध्ये. तर हाच फायदा असतो ॲडजस्टमेंट करायचा. पेपर कटिंग जर करून आपण ब्लाऊज कापले तर हाच एक फायदा असतो, ॲडजस्टमेंट छान करता येते. आणि कस्टमरचे थोडे पैसे वाचतात,
तसं 10 रुपयाचा फरक पडतो. जर 1 मीटर कापड घेतला तर तो आपल्याला 40 ते 50 रुपयाला मिळतो. आणि जर असं अस्तरचं कापड घेतलं म्हणजे डायरेक्ट जो 80 सेंटीमीटरचा असतो तो 30 रुपयाला पडतो. आणि जर थानामधला कापड घेतला 1 मीटरचा तर तो त्याची किंमत महागच आहे. तर इथे एटापल्लीला तर भरपूर प्रत्येक गोष्टी अशा महाग आहेत. तर मी जे 30 रुपयाचं कापड असते त्यामध्येच या सगळं ॲडजस्ट करते व्यवस्थित. कस्टमरला सांगूनही देते की थोडंफार जोड चालेल का स्लीवला वगैरे. जर एल्बो स्लीव असली तरच, अदरवाईज तर सगळं साधी स्लीव असेल शॉर्टवाली तर ती यामध्ये निघून जाते. पण जर एल्बो स्लीव असेल तर मी त्यांना विचारते की थोडीफार जॉईंट चालेल का. जर त्यांनी हो म्हणतील तर ठीक, आणि जर नाही म्हणतील तर मग त्यासाठी पैसेसुद्धा वेगळे लागतात, कारण एल्बो स्लीवला वेगळा कापड घ्यावा लागतो. किंवा 2 अस्तरचे कापड असते त्यामध्ये मग एल्बो स्लीव कट करून घ्यावं लागते. तर इथे अस्तरचं कापडसुद्धा कट करून झाला आहे आणि तो आता मेन फॅब्रिकवर मी ठेवून त्याचीसुद्धा कटिंग करत आहे. तर हे सगळी प्रोसेस करायला अर्धा तास तरी लागतो, कारण याच्यात पेपर कटिंग केली आहे आपण, त्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो. आणि अस्तर प्लस मेन फॅब्रिक घेऊनही आपण डायरेक्ट करू शकतो, पण मेन फॅब्रिकमुळे काय होते, कपडा मागे पुढे होते, त्याच्यामुळे मी अगोदर अस्तर कट करते, त्यानंतर मेन फॅब्रिकवर ठेवून मेन फॅब्रिक कट करते. आणि ते सगळं रेडी करून झालं आहे. त्यानंतर मी मशीनवर बसली तर हा ब्लाऊज मला 3 तासामध्ये कंप्लीट करून झाला आहे. डिझाईन पण सिम्पलच होती त्यामुळे लवकरच होऊन गेला आहे. आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी काही इथे अपलोड केलेला नाही आहे, कारण बॅटरी लो होऊन गेली होती, तर तो मोबाईल चार्जिंगवर लावला होता. आणि जर शूटिंग वगैरे करत बसली असती तर अजून त्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर हा आहे आता ब्लाऊजचा फायनल लुक. पण इथे मला गोल्डन मनी लावायचे होते, जे मी आता सकाळी लावले आणि कस्टमरला ब्लाऊजसुद्धा दिला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.